कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीचा वाद आता कमालीचा पेटलाय। एमआयडीसी उभारणीला असताना ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर मात्र एमआयडीसीच्या मागणीवर ठाम आहेत आणि याच संघर्षातून हा वाद आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचलाय। नेमका हा वाद काय आहे, ग्रामस्थांचा या एमआयडीसीला विरोध नेमका का आहे आणि आमदारांचा या प्रकल्पासाठी नेमका आग्रह कशासाठी, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरातल्या सैनिक टाकळीमधल्या प्रस्तावित एमआयडीसीला एकीकडे ग्रामस्थांचा तीव्र पद्धतीने विरोध होतोय, तर दुसरीकडे प्रकल्प उभारण्यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ठाम आहेत। त्यामुळे एमआयडीसीचा हा संघर्ष आता थेट रस्त्यावर आलाय, कारण याच प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांचा मागच्या अनेक दिवसांपासूनचा विरोध आहे। याच विरोधामधून काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र प्रशासनाकडून एमआयडीसी प्रकल्पासाठी पुन्हा हालचाली आता सुरू झाल्यात। याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चा काढला। मात्र मोर्चा घरापर्यंत पोहोचण्याआधीच तो अडवण्यात आला। त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत बैठकी घेण्यात आल्या, मात्र या बैठकीत सुद्धा कोणताही ठोस उपाय निघाला नाही। बैठक संपल्यानंतर शिष्टमंडळ बाहेर पडलं, पण जयसिंगपूरमध्ये शिष्टमंडळाच्या वाहनाचा 30 ते 35 जणांनी पाठलाग केला। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। यावेळी वाहनावरील राष्ट्रध्वज काढून फेकण्यात आला, वाहनावर चढून मारहाण देखील करण्यात आली, असा आरोप शिष्टमंडळातल्या आंदोलकांनी केलाय। या हल्ल्यामागे आमदार यड्रावकरांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध आणखी तीव्र झालाय। पण यड्रावकरांनी जाणीवपूर्वक तिथं जयसिंगपूर बाजार समितीमध्ये येण्याचं टाळलं, कारण तिथं त्यांनाच आम्हाला मारहाण करता येणार नव्हती, आमच्या माजी सैनिकांना मारहाण करता येत नव्हती, म्हणून त्यांनी तिथं येण्यास नकार दिला पोलिसांना आणि पोलिसांच्यावर दबाव वापरून त्यांनी आपल्या आंदोलकांना तिथं जयसिंगपूरमध्ये आपल्या सुरक्षित ठिकाणी उभा केलं आणि तिथं आणून या लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी हेकेखोरपणे आमदार यड्रावकर वागत आहेत आणि आज सकाळी त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुठेही काल झालेल्या घटनेचा निषेध केलेला नाही, त्यांना कुठेही या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही। माजी सैनिकांना काठीनं मारणे, बोलवून हे यांना जर चुकीचं वाटत नसेल तर खरोखर हे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत काय? आंदोलकांच्या आरोपांनंतर शिष्टमंडळाच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी ओळख पटलेल्या 6 जणांसह 35 अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत। यात ओळख पटलेल्यांमध्ये धीरज धन्यकुमार पाराज, गणेश चौगुले, चेतन शिकलगार, रवी पवार, राहुल पाटील यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खासगी सुरक्षा रक्षक या 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हल्ल्याच्या आरोपांनंतर हा वाद आणखी चिघळला। घटनेच्या निषेधार्थ शिरोळ बंदची हाक देण्यात आली। सैनिक टाकळीमधील ग्रामस्थांनी सुद्धा कडकडीत बंद पाळला आणि गावातून निषेध फेरी काढली। यावेळी हल्ल्याचा निषेध करत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करावं, तसंच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जाणार तर आम्ही गाडीत बसलो, गाडीत बसल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आमच्या गाडीवर हल्ला केला, गाडीची काच फुटली, बघा काच फुटल्या, आमची तिरंगा झेंडा तोडून मारला, गाडीतनं वरून तिरंगा झेंडा फाडला, तिरंगा झेंडा पडला, माजी सैनिकावर हल्ला केलेला आहे आणि समस्त मराठा समाजावरचा हा हल्ला आहे। ग्रामस्थांच्या विरोधानंतर सुद्धा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। एमआयडीसीमुळे परिसराचा विकास होईल। प्रस्तावित एमआयडीसी सोबतच सैनिक स्कूल, क्रीडांगण, कॅन्टीन आणि प्रदूषण विरहित प्रकल्प उभारण्याचं आश्वासन आमदारांनी दिलंय। मात्र विकासाच्या आड येण्यासाठी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय, असा त्यांनी आरोप केलाय। पण त्यातल्याच काही लोकांनी अशा पद्धतीची आडमोठी भूमिका घेतली। तुम्ही 250 एकराचं दुसरं काही करा, पण एमआयडीसी मात्र तिथं करायचे नाही, की आम्ही सांगतो म्हणून करायचे नाही, अशी भूमिका, आडमोठेपणाची भूमिका करून त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी तेवढीच जबाबदारी आहे की ह्या तालुक्याच्या विकासासाठी तन मन धन मला काहीही झालं तरी सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती करण्याचं काम मी भविष्यकाळामध्ये सुद्धा करत आहे। या गोष्टीमध्ये, या चर्चेमध्ये ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, गैरकायदेशीर प्रकार केलेले आहे, ज्यांनी मारहाण केलेली आहे, त्यांना व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल तात्काळ। सैनिक टाकळीच्या एमआयडीसीवरून पेटलेला संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचलाय।
एका बाजूला जमिनी आणि प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या मुद्द्यावर MIDC उभारण्यावर ठाम असलेले आमदार. आणि आता याच संघर्षाला हाणामारीच्या आरोपांची किनार मिळाली आहे. त्यामुळे सैनिक टाकळीची MIDC नेमकी विकासाची नांदी ठरणार की ग्रामस्थांचा विरोधच या प्रकल्पाच्या आड येणार याकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.